आपलं गारेवाडीचं एक नंबर मित्रांनो. हे रात्री 12 वाजता पायरा बाब्याचा तुटला. अनेक शेटला असं म्हणण्यात आलं की बाबा आता तुमचा बाब्या कमी आलाय. आणि मग शेटनं निर्णय घेतला की नाही, आपण ज्यासाठी दुर्गा घेतला होता तीच जोड पळवायची. रात्री मला वाटते 12 वाजता घरची जोड पळवायचं ठरवलं. मला वाटते बाप्पा इथं अं, तुम्हाला माहित होता पायरा घरची आणणार आहे गाडी. नाही, पैरा नव्हता माहित. मग पैरा झालेला होता बघायचा, पण ती काय कारणास्तव तुटला काय, म्हणजे बैल पळत नाही असे तसे कोणाचं हे आलं. मग त्याच्यामुळे शेट म्हणलं आपण माशिरसच्या पण म्हणजे मैदानात आजचं तुम्हाला पायरा नव्हता, सकाळी आल्यावरच कळलं बाबा पळल्यानंतर. काय आल्यावरच कळालं. मग शेट आम्हाला म्हणलं की जसं आपण माशिरसच्या मैदानात बाब्याला कोणी बैल दिला त्यासाठी आपण दुर्गा घेतलेला, आज पण तसंच करू. असं मग मैदानात आल्यावर म्हणलं तुम्ही बैल दोन्हीच्या दोन्ही घेऊन जावा, घरचीच गाडी आणू. बरं मित्रांनो, मैदानात आल्यानंतर आल्यावर कळलं का जाताना कळत नाही नाही, आम्हाला बैल भरून आम्ही यायला लागलेलो तेव्हा शेट म्हणलं पैरा कॅन्सल झालाय, आपली घरचीच गाडी आणायची. रात्री 12 वाजता पायरा कॅन्सल झाला तरी पण शेटनं सांगितलं. शेट मला म्हणलं होतं रात्री धनाभाऊ उद्या एक नंबर करणार. आणि मला वाटतं गोकुळ आणि बाकासूर त्यावेळेस पण मामाला शेटनं सांगितलं की एक नंबर करणार. म्हणजे सांगून सागर शेट कटरे म्हणजे सांगून एक नंबर का केला. त्या दिवशी पण केला ना आज पण केला. काय सांगतात शेट जेव्हा बोलतं ती खरं करून धावते. होय, 100%. जेव्हा शेट म्हणतो ना एक नंबर करणार ह्या मैदानात, त्या मैदानात एक नंबर होतो. घाणनच्या पण मैदानात शेटनं आधी 2 दिवस सांगितलेलं पैरा कोणता पण असू दे, पण तिथं आपलेच दोन्हीतला कुठला पण बैल करू, पण आपलाच बैल एक नंबर करणार. तेव्हा अर्जुन आणि बाब्याने एक नंबर कडणी केलेला. सचिन पळाली आणि फायनल तर काही विषय नाही, एक नंबरच केला. दोन्ही पण बैल खट पळाली. शेटनं रात्री सांगितलेलं की धनाभाऊ आपण एक नंबर करायचा उद्या 100%. आणि ते करून दाखवलं, म्हणजे जशी जी बोललं. आणि मला पण बोललो त्या दिवशी. आणि आज मला वाटते वैभव मामाचा वाढदिवस होता आज. वैभव मामाला गिफ्ट दिला आज बाब्यानं दुर्गानं एक नंबर करून त्यांच्या बर्थडे निमित्त. सचिन ड्रायव्हर आज बक्षीस लय आलं. बक्षीस आलं की शेटनं पण पुकारलं 5,000, परत मामानं 5,000 पुकारलं. परत बक्षिसातलं आपल्या मनानं शेट पैसे म्हणते तुम्हाला पाहिजे एवढं घेऊन जावा, पैशाचा काही विषय नसतो. पण इथं गाडीने दाखवलं बाबा, पहिला रग दाखवला. होय होय, दावला की. कारण आपल्याला पण पेट नाक्याला बकासूरची गाडी शेटनं आपल्याला चान्स दिलता हा नाही, तिथनं काय आपल्याला गुलाल नव्हता. कारण तिथं काय आहे, माझं बॅड लक म्हणायचं आणि गाडी फॉल झालती. तेव्हापासून गाडी हाणायचं मनच होत नव्हतं असं. पण आज भीती वाढत होती अशी, आणि गुलाल पण होत नव्हता. पण आज गावाजवळ मैदान आहे म्हणलं काय पण करून आपण पण एक नंबरच करून दावायचं. कारण मागच्या वर्षी आपण इथं एक नंबर केलता, पण सेमी काढल्यावर म्हणलं आज काय पण करून एकच करायचा. आणि सगळ्यात ह्या मैदानात सगळ्यात मोठी साथ लागली गौरवची आणि सतीशची ह्या मैदानासाठी. सगळ्यात मोठी म्हणजे आज जे एक नंबर झालाय ते ह्यांच्यामुळे झालाय. पप्पू शेट आहेत, आपलं खाद्य एक पोत दिलं, आता हे दुसरं पोत आहे. मला त्या खाद्याबद्दल सांगा, कारण त्याचा रिझल्ट चांगला आहे. म्हणजे बैल म्हणजे मस्ती जायती, म्हणजे जास्त चंचलपणा करायला लागले त्या खाद्यामुळे. आणि आजचा रिझल्ट एक प्रकारे मला म्हणायला लागेल जेव्हा म्हणजे एक दुर्गा तर म्हणजे एकदम जीवच आहे आपला. बैल पूर्ण फ्रेश झालाय बैल तो. काय हो तुम्ही काय सांगताल खाद्याविषयी, काय सांगताल? खाद्य चांगला आहे. बैल जरा म्हणजे चंचलपणा येते, बैल मस्ती करते धावणीला चांगला. बर मित्रांनो, एक प्रकारे म्हणायला लागेल म्हणजे जसं बोललोय तसं करून दावायचं काम बाबीना दुर्गानं केलं. मी तर बैल आहे मित्रांनो, पण शेवटी एक आमच्या खाद्याला तर कुठेतरी त्यांनी वाचा फोडली आज. नाही, खाद्य जेव्हापासून सुरू केलंय ना, म्हणजे तुम्ही दिलेलं एक पोत संपलंय आणि दुसरं पोत ती खाद्य आहे, ती खाद्याचा रिझल्ट एक नंबर आहे. म्हणजे कायम अशी बैल आहे ती फ्रेश राहते. ती असं नाही बाबा त्यासने असा म्हणजे आळसपणा येतोय असं काय. रोज बैल पळवली तर त्या खाद्यामुळे फ्रेश राहते. आता मध्ये मैदान झाले तेव्हा आम्ही एक दिवसाआड बैल पळवत होतो, पण असं काय विषय नव्हता की असे फ्रेशच राहत होते खाद्य. सचिन ड्रायव्हर काय बैलात बदल काय वाटला आज? बैल एकदम चांगली पाळले दोन्ही पण बैल, आणि मस्ती करते दोन्ही पण बैल. पण जेव्हा शेटनं सांगितलं की फोन करून पण सांगितलं असं तुम्हाला आज एक नंबर करायचा, आणि तेव्हा एक नंबर झाला. होय होय, शेटनं सांगितलं एक नंबर होतो. आणि शेट पण असा आहे, किती जर मोठा बैल घातला तर शेट म्हणत नाही त्यांचा ड्रायव्हर, शेट म्हणतो तुम्हीच गाडी हाणायची. एवढं ड्रायव्हर बिवर आहे पण आपण अजून कुठंच नाही, तरी आपल्याला बकासूरची गाडी हाणायची शेटनं चान्स दिला. पण जेव्हा शेटला पायरा नाकारला तेव्हा मला वाटते ह्याच्या मैदानाला, माळशिरसच्या मैदानाला पायरा नाकारला शेट नवीनच बैल घेतला.
हा तीच तीच विषय माशिरच्या जे मैदानात विषय झालता तीच ह्या गारेवाडीच्या पण मैदानासाठी तीच विषय झाला. आणि त्या माशिरच्या मैदानात ते विषय झालता त्यासाठी बैल घेतलेला त्या बैलानं आज पण साध्य करून दाखवलं की बाबा हाय. समजलं असेल की बाबा आपण कशासाठी नाही म्हणलो पण त्या गाडीने एक नंबर केला. त्यासने आता काय तर बाबा वाटत असेल बाबा हो पावला असतो तर बरं झालं असतं. शेट माणूस कसा आहे हो? शेट विषय सांगाय तेवढं कमीच आहे. जेवढं बोलल तेवढं कमीच आहे शेट बद्दल. बर. किती पण तुम्ही सांगा जेवढं बोलल तेवढं कमीच आहे शेट बद्दल. अनेक लोक म्हणले दुर्गा घेतला, दुर्गा पण म्हणजे कमी आला, त्याविषयी काय सांगतात? दुर्गा सगळ्याला माहित आहे दुर्गा काय करू शकतो. जिथं मालकाची जर इथं प्रश्न येईल तिथं दुर्गा ताट मान्य काय करून दाखवतो सगळ्याला माहित आहे. आज कुठं? 2 नंबर जासावणं गाडी मला वाटते अनेक लोक म्हणली दुर्गा बाहेरनं पळेल नाही पळेल, पण त्यानं पब्लिक म्हणजे ती गाडी मागे राहिली तुमची तरी पण त्याने 1 नंबर करून दावला. नाही लय जण म्हणते बैल बाहेरनं पळत नाही, बैल दाबतो या करतो. सगळ्याला माहित आहे बैल काय करतो ती. आज काय केलं? 1 नंबरच करून दावला बैलानं. शेट विषय काय सांगतात? शेठ काय दिलदार माझा राजा माणूस आहे. बर. सांगून 1 नंबर करतो शेठ. आधी सांगायचं आणि उद्या 1 नंबर करायचा. मित्रांनो बघा बाबी आणि दुर्गा एक आजच्या मैदानात 1 नंबर. अनेक लोकांना वाटलं गटाला सामना झाला, अनेक लोकांना वाटलं की त्यांनी गाडी बिरजेत पण धरली नसेल, पण ज्यावेळेस शेट म्हणतं त्यावेळेस काय नाही तर घडवतं. होय ज्यावेळी शेट सांगतो त्यावेळी काहीतरी घडी होतं. बर. आज दिवशी सांगतं दुसऱ्या दिवशी 1 नंबर होतो. पण बाबे ईर्ष्या साथीर आहे. होय होय ईर्ष्या हात्यार आहे. जेव्हा त्याच्या अंगावर गाडी असली तर त्यानं आजपर्यंत गाडी सोडली नाही. जीव सोडेल मग गाडी सोडेल. जीव सोडेल पण गाडी सोडणार नाही. काय हो सांगता? शेटला सगळ्यात जवळ ओळखत असेल तर तुम्ही मला सांगा, शेटला नाद कसा लागला एक बैलगाडी? शेटला बैलाचा नाद लागला म्हणजे आता शेट आम्ही क्रिकेट ते असल्यामुळे आम्ही 24 तास सोबत असायचो. मग आमच्या गावचा प्रिन्स म्हणून बैल पळत होता आदत मध्ये. मग तो बैल पळताना मी टेटस ठेवायचो असं तसं. मग शेटचं बाबा असं म्हणजे फोन यायचं बाबा कसं कसं. मग ती प्रिन्स बैल 2 म्हणजे शेटच्या नावावर पळत होता तेव्हा आदत मध्ये पळत होता चांगला शेटच्या नावावर. पण मग शेटला म्हणलं असं 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 आपण अजून एक बैल घेऊया. मग आम्ही पहिला बैल आणायला नाशिकला गेलेलो खडकोजर मध्ये. मग तो बैल आम्ही म्हणजे बघितला मग इकडं आणून निनामच्या सुंदर बरोबर पळवला. पण ते बैल काय पास पडला नाही आम्हाला. मग ती बैल पास पडल्या नसल्यामुळं तो बैल माघारी घालवला. मग परत ही बैल पप्पू शेटनं म्हणजे सोहेल शेटचं आणि पप्पू शेटची ओळख होती तेव्हा. आमची पण होती पण असे तोंड ओळख. मग पप्पू शेटनं ती बैल सुचवला, म्हणला बाब्या घेऊया आपण तुम्हाला नादच करायचा असला तर. मग पप्पू शेटनं ह्यो बैल आम्हाला घेऊन दिला बाब्या. म्हणजे एक नियोजनाचा बादशाह आहे मित्रांनो पप्पू शेट. त्यांच्या डोक्यात आज मला सांगा तरी पण एवढं 2 नियोजनात बादशाह आहेत तरी पण शेट नियोजन म्हणजे शेट नियोजन केलं आज आज तुम्हाला सगळ्याला माहित नव्हतं. हो माहित नव्हतं शेटचं नियोजन. शेटनं जावं शेटला कोण बैल नाही म्हटलं तर शेट डोक्यात आला की दुसरा बैल पण घेऊ शकतो. हो शेटचं तसंच आहे. शेट बा आपल्याला बैल कोण नाही म्हणलं का बाबा मग दुसऱ्या दिवशी बैल आपण बघायचा दोन्ही खांदे बाहेरचा बैल आणायचा आणि पळवायचा. मग कोणाला मागे लागत बसायचं नाही. आणि शेटचा ह्या बैलगाडी क्षेत्राचा विषय नाही, क्रिकेटचा असू द्या. क्रिकेटमध्ये पण टीम असते त्या कुणी पाहिजे तिथं मॅचे बिचे सगळं तो पण नाद आहे शेटला. असं नाही की बाबा बैलाचाच नाद आहे असं. बरं. आणि त्या पण क्रिकेट क्षेत्रात पण लय मोठं नाव आहे त्यांचं. बरं, पप्पू शेट विषय काय सांगता? पप्पू शेटचा काय विषयच नाही. पप्पू शेट असं बाबा गुलाल झाला हे झाला तर कधी असं माणसात येत म्हणजे असं ह्याच्यात बक्षीस घ्यायला पुढं कधी जात नाही किंवा गुलाल बैलदा म्हणजे आपलं नाव पुढं पुढं करावं असं कधी सुद्धा म्हणत नाही, येत नाही पुढं. आता मुलाखतीत बाबा बोलायचं तर येत नाही. मागचा हिरो आहे. हा पडद्यामागचा हिरो. तर मित्रांनो बघा शेटच्या डोक्यात आलं की रात्री पायरा कॅन्सल केला आणि शेटला वाटलं काय नाही आज घरचीच गाडी पळून 1 नंबर करून धावतो उद्या आणि ती शब्द खरा करून धावला म्हणजे एक प्रकारे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याला म्हणजे बैल पण तेवढे त्या पद्धतीची शेटच्या नावासाठी पळती म्हणायला लागेल. शेट परत पप्पू शेट असतील, आमचं राहुल शेट असतील. राहुल शेट पण नियोजन म्हणजे असतात पण आज काय तर कारणास्तव मैदानावर आलं नाही तर ते राहुल शेटचं काय तर काम म्हणून ते गाडी दादाराव घेऊन आलाय त्यांची. मग ती राहुल शेट आणि पप्पू शेट ही नियोजन 2 बादशाह आहेत त्यांच्याकडे. प्लस आता शेट पण नियोजन बादशाह त्यामुळे आता काय पैऱ्याची तर ससा करून अडचण आहे कारण पप्पू शेट असतील राहुल शेट असतील शेट नियोजन करतात असं आहे. पण घरची गाडी पहिल्या मैदानात पाहिली 2 नंबर केला म्हणजे आणि 80-30ची लढत झाली एकदम. आणि त्यानंतर घरची गाडी बरेच वेळा पळवली पण अपयशी ठरली. 1 नंबर काय भेटला नाही पण आज 1 नंबर भेटला. आज 1 नंबर भेटला म्हणजे माशिरसच्या हिंदकेसरी मैदानात बाब्याला पाहिजे झाला तेव्हा तिथं 2 नंबर केला घरच्या गाडीनेच. बरं त्यानंतर जरा घरची गाडी पळली पण काय तर कुठल्या तर बैला पायाला लागलेलं कोणतर कमी इकडे तिकडे काय तर होतं पण आज डबल अजून दोन्ही पण फ्रेश बैल राहिले झाला 1 नंबर. मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट बाब्या आणि दुर्गाला मी एक मानतो कारण
भरपूर दिवसात आज एक नंबर केला आणि शेटला पण कुठेतरी वाटत होतं एक नंबर आज व्हावा आणि शेटची आज इच्छा पूर्ण केली. धन्यवाद.